राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर शहरात सन्मान कर्तृत्वाचा 2024 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या माध्यमातून बदलापूर पूर्व मस्कर गुप्ते हॉल येथे सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पक्षाच्या जिल्हा अध्यक्षा विद्या वेकाटे व सुभाष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वकील, पत्रकार, आशा सेविका तसेच इतर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांचा सन्मान करण्यात आला। आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस 84वा वाढदिवस आज 12 तारखेला झाला। त्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण देशभर सर्व पक्षाचे लोक, इतर पक्षाच्या देखील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या देखील लोकांनी आज तो कार्यक्रम सगळ्यांनी राबवला, देशभर राबवला। आणि त्यानिमित्ताने आज आम्ही बदलापूरमध्ये देखील आमचे अविनाश देशमुख आहेत यांनी तो कार्यक्रम आज घेतला आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांना सोबत सहकार्य केलं। आणि त्यानिमित्ताने हा जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण बदलापूर शहरामध्ये किंवा परिसरात ज्या लोकांनी चांगलं उत्कृष्ट काम केले, म्हणजे ते आर्मीत असू देत, नेव्हीत असू देत, शिक्षण क्षेत्रात असू देत किंवा सामाजिक क्षेत्रात असू देत, आमच्या आशा महिला वर्कर्स असू देत, बचत गटांचं काम करणाऱ्या महिला असतील, अशा सगळ्यांचा सन्मान आज इथे केला गेला। आणि आदरणीय पवार साहेबांचं ध्येयच ते असतंय की 80% समाजकारण आणि 20% राजकारण या हेतूने पक्षाचं कामकाज चालू असते। आणि ते करत असताना आम्हाला देखील त्यांच्यासोबत आम्ही काम करतो इतके वर्ष, ते आम्हाला त्यामुळे आम्हाला देखील खूप आनंद वाटतो की त्यांच्यासोबत काम करतो आम्ही। आणि चांगलं शिकवण आम्हाला दिली जाते की लोकांच्या म्हणजे ग्रासरूटला जे लोक आहेत त्यांच्या मदतीला तुम्ही गेले पाहिजेत, त्यांच्यासोबत तुम्ही काम केलं पाहिजे, त्यांना तुम्ही आपलेसे वाटले पाहिजेत, जेणेकरून त्या लोकांना असं वाटलं पाहिजे की हे जरी कोणी कुठल्या पक्षाचे मोठे कार्यकर्ते असले तरी देखील आमच्याजवळ आमच्या आपुलकीने येतात। आज आमचे अविनाश देशमुख आहेत, हे प्रदेशचे सरचिटणीस आहेत, तरी देखील त्यांनी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आज राबवला। मी मनापासून त्यांचे देखील धन्यवाद मानते आणि आदरणीय पवार साहेबांना शतायुषी होत साहेब अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द म्हणते। देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांच्या 84व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज बदलापूर शहरामध्ये आमचे मित्र अविनाशजी देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं बदलापूर शहरातील विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या, ते वकिली क्षेत्रात असतील, आरोग्य क्षेत्रामध्ये असतील, शैक्षणिक क्षेत्र असतील किंवा इतर सगळ्याच क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्या कर्तृत्वाचा सन्मान आज या ठिकाणी झाला आहे। निश्चितच हा चांगला उपक्रम अविनाशजी देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी केला आहे, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। ज्यांचा सन्मान या ठिकाणी झाला त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो, त्यांना सुद्धा पुढच्या काळासाठी शुभेच्छा देतो। आणि हा एक चांगला उपक्रम पक्षातर्फे या ठिकाणी आयोजित केला आहे। तर म्हणजे पक्षाचं धोरण सुद्धा हेच आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण। हे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं धोरण राहिलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आज पक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। बघा, ताईने आता सांगितलं 80% समाजकारण, 20% राजकारण। त्या धर्तीवरती पवार साहेबांचं साहित्य, कला, क्रीडा, पत्रकारिता सगळ्या क्षेत्रामध्ये जे काही भरीव कार्य आहे, पवार साहेब फक्त राष्ट्रवादी नेते नाही आहेत, सर्व पक्षीय नेते आहेत, हे आत्ताच दिसते आणि पूर्वी पण दिसलेलं आहे। त्या अनुषंगानं पवार साहेब ज्या क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे त्या क्षेत्रामधले प्रावीण्य, त्या क्षेत्रामध्ये लोकांनी केलेलं आहे, काम केलेलं आहे, आपलं आयुष्य वेचलेलं आहे, त्या लोकांचा सत्कार करणं हे माझं आणि माझ्या पक्षाचं कर्तव्य आहे। बरे तो पक्षाचा मोठा नेता असू द्या की जमिनीचा कार्यकर्ता असू द्या, याही पुढे माझ्या सगळं सहकार्यांनी आज हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये खूप त्यांनी मेहनत घेतलेली आहे। मी त्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि पवार साहेबांच्या विचारावरती चालणारे जे काही गोष्टी असतील त्या भविष्यात आम्हाला सगळे घटक पक्षाला कसे जोडतील या विचारानं आम्ही बांधील असू। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।